गाईज युट्यूबच्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. तर आम्ही आज भूता सिरीजचा लास्ट डे पार्टी करायचा झालेला आहे. आम्ही इथं मसाला घेतला शिवरपूर मध्ये. टॉपचा विषय असतो इथं शाकाहारी पार्टी करा आणि मांसाहारी पार्टी करा. इथं मसाला भेटतात चांगलं. तर आम्ही आता इथं तयारी लागलो. आम्हाला जायचं आहे रेड मधल्या मोठ्या फार्म हाऊसला. तर चलो. तर मित्रांनो गाईज आपण ज्या फार्म हाऊसला शूट स्टार्ट केलं त्या फार्म हाऊसला आपण आलेला आहे. विषय टॉपचा आहे. तर इथं भावानो भाड्यानं देतात ही. आणि आज आमचं लास्ट शूटचं आहे आणि पार्टी पण आहे. पनीर टिक्का काहीतरी बनणार आहे ती. इथलं लोकेशन लय जोरात आहे. इधरशी असं वर जाणे का पायरी येऊन आपल्या आव्यांचं आपण हे करायचं तर पाया पडायचं. आणि वर आमची सगळी गँग आली. आता वळीनं तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतो. हे तुझं घर काय कोण तू? मी सौरभ कदम हॅपी बॉय तुमचा सगळ्या इन्स्टा आयडी तू कोण सांगे? हाय गाईज मी दिया. आता मी ह्यांना जॉईन झालीये. कुठली जॉईन आयडी सांग. फॉलो करा दिया वर्सला. तू कोण आहेस बाबा तू सांग. कॅमेरामॅन आहे. एपी फोटोग्राफी. आपलं सगळं सिरीज तिन्ही पण आणि पुढं लय काढणार आहे. त्याचा सगळ्यांचा कॅमेरामॅन वाचणार. पण ह्याला 1 रुपया देत नाही आणि आम्ही देणार बी नाही. हा हे तू कोण आहे सांग बाबा. मी नृत्या हा. 33 फॉलो करा आयडीला. हा हे ही सांग की. शिवानी 04 हिला बी फॉलो करा. आणि इकडे मेन आमच्या टीमची आचारी कायमस्वरूपीचं आचारीचं पद हिलाच दिलंय आम्ही. का तर आम्ही निवांत. तुझं नाव सांग. anchor, actor, poet, writer, and so on. Advocate. Follow me with Gayu. ही वकील आहे तरी आमच्या टीमला जॉईन आहे. जरी केस झाली कुणावर तरी लगेच हिला आम्ही केस देणार. आमची हिला पैसे देणार नाही. कॅमेरामॅनला पैसे देणार नाही. आणि इथला व्ह्यूज भागात टॉपचा विषय आहे. शिराजवळच रेडचं फार्म हाऊस असं आहे. वाईट लोकेशन आहे. इथं स्विमिंग टँक पण आहे यांचा. तुम्हाला सांगतो पाहुणं पटणार नाही. स्विमिंग टँक दिसतोय ओ का. इकडं स्विमिंग टँक आहे. असलं जबरदस्त फिरायला इथं ना की लय भारी फिरायला आहे. मीठ विसरले मीठ. बघा मीठ विसरले मीठ. पानपट्टीत मीठ मिळतं. पट्टीनं 10 बघा काय आहे ते. तर कायच कोण किती जरी पार्टी करणार असला तरी एखादी वस्तू तर राहतीच. तर आमच्या आता मीठ राहिलंय. कांदा चक्क कांदा चिरायचं पद माझ्याकडे असून आज ती पद माझ्याकडे नाही. मला आनंद आहे. मी देतो तुला. का तर माझा लुक बघा ॲटलेस्टिक. कुठला लुक ॲस्टेटिक दाव एकदा समाजावर कॅमेरा फिरून एस्थेटिक लुक मधला एजे इकडे या. दूध खाली दिसतो बघा. लग्न करायचं आहे. बायोडाटा नाही काढलेला अजून तरी पोरग पैसेवाले संपला विषय. शेतकऱ्या चपणार आहे. उजवर नाही. सगळी बाहेर माहिती देतो. तर कुठं स्थळ असलं तर बघा. जय महाराष्ट्र. चला आता आवडू आपण काय काय मीठ राहिलं. लय फास्ट बॉल आहे की बुबडी वळत्या काय करतो मीठ घेऊन येतो. चलो मित्रांनो असली रडकी गाडी बघून आजा आपला रडायला लागला. हे आजाला आठवण कुणाची येत्या. कुणाच्या आजा आठवण यायला लागल्या तुला. कांदा चिरायला लागले. कांदा नाही आणि कांदा दावा आता म्हणलास का नाही लग्न करायचंय. लग्न केल्यानंतर तुला हेच करायचंय. ओके. तुम्हाला तर माहिती आहे तुमचा रजिस्टारला मला खात्या पित्या घरचा आहे. तुला आधी मला तर खाऊ दे. नळ्या आणल्यात तू नाहीच खाते पित्या घरची. खाल्लं तरी असं नाहीये गाईज. होत नाही. अब मैं कुछ नहीं कर सकती. मेरे को एक बिस्किट दे रे भैया. मैं भी आचार्य के पास जा रहा हूँ. आचार्य बिस्किट हो. आचार्य बिस्किट. थँक्यू. तर आमचं काजू उकळायला लागल्यात. मी तो काजूची पेस्ट करणार आहे. इकडे बघा ढिगाणं खायला. तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघा. नाही वेळात वेळ काढून तुम्ही बी पार्टी करा. इथं बी या ना कुठे बी जाऊ आपण फिरा. किती पैसे कमविलं इथं जाणार आहे. आणि ह्याला आता कळालं. मला आता कळालं म्हणजे का कळालं माहितीये का
माझ्याकडे पैसे जाता यायला लागले म्हणून मला हात टाकाल. पहिले पैसे नसायचे त्यामुळे का आता आजाला इकडे चल म्हटल्यावर ते मला माहित नाही कधी गेलोच नाही. कधी गेलोच नाही तर पैसे नव्हतं. पण तुमच्या आशीर्वादानं लय पैसा कमी होला. मी लय माइंडात रगड पैसा ह्या वर्षात कमी होला. दे की एक दहा रुपये. सगळा सापला. दे की 10,000. ही अशी पार्टी करून संपवून टाकला आम्ही. तर चलो आता एक गाणं म्हणणार आहे मी. गाण्याचा प्रोग्राम आहे तो बघा. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू चालू चलो. इथं पार्टी करायचं लय मोठं कारण म्हणजे इथं गायक होण्याची संधी मिळते. तुझ्या प्रीतीचा जो मला चावला कशाला गेला ओ पिया पिया थांबा जरा. ए गाणं म्हण सौर्या. ए ते ती कनेक्ट कर किती रे नुसतं गाणं तू कुठलं म्हणणार आहेस? ती डोन डोन काय की म्हणावं खाली तू रे. खूप गाणी म्हटल्यानंतर जिरं राहिले ते आणाय निघालो आम्ही. तर कसं वाटतंय तुला? काय तू काय गाणंच म्हणलेलं नाही. इथं पार्टीला आल्यावर तुला कसं वाटतंय? मला खूप छान वाटतंय कारण मी काम करते मग. तुला कसं वाटतंय? मला सांगते तिथं सांगते मला सगळं घेतलेलं आता तू काय तू पाहायला मी लावलं. सांगितलेलं जिरे घेतलेले नाहीत म्हणून आणि तिथं मसाले तू बांधलेलं तूप कशाला पाहिजे? मला सांग नाही तुम्हाला काय सांगेल मी. बटर कमी पडतं मी सांगितलेलं पण माझ्यावर विश्वास नाही. आता काय आणायचं आहे सांगा. काम असते बघायचं. आता काय आणायचं आहे? किती रुपयाचं? ए 10 रुपयाचं पास होते. 10 रुपयाचं पास होते. बिचारीला एवढं करते असं. शेवडा आपण घेऊन येऊया जिरं. चलो आता आम्ही घेऊन आलो. काहीच आम्ही जिरं आणाय गेलो तो इकडं बघा वनवा का भोग पोरान टाकले स्विमिंग टँक मध्ये उड्या. हे बघा असलं रिसॉर्ट आहे. सुपला शॉट काम आहे पण आपण अंगवस्त्र आणलेलं नाही वापरायला आपण. त्यामुळे आपण काय तर पावणार नाही. चला खाली पुश जाऊया आपण. हे बघा फार्म हाऊस आपल्या रेड. असं बघ ना असं जर काही ते खाली पब्लिक असेल रेड वशी फार्म हाऊस आहे भावानो मित्रांनो. तर ही आपल्याला रेंट न म्हणजे तुम्हाला 1 डे ट्रिप साठी मुक्कामासाठी पण भेटते. एवढा टॉपचा विषय आहे. पार्टी बिर्टी एखाद दिवस वेळ काढून जरी आला हा विषय नाही. चलो आता जाऊया वर. असं भुंकाटवर जायचं. गाणी बंद आहेत तर इथं शिजले का आपण सारखं येऊन बघायचं काय खायला होते का बघायचं. पण काय आता ही गायत्री आपल्याला खायला देणार नाही तर खाऊन खाऊन सपायचं. आता आपण तुम्हाला हे दाखवतो काय म्हणते ते इथनं लोकेशन बॅकचं जिथे माझ्या साईड चल. हे बघा इथनं का नाही तुम्हाला सांगतो पाहुणं काय डोंगूर काय झाडी आणि इथं माशी तळ आहे. मास खेकडे बिकडे आहे ती तर का नाही भाड्याने मिळतं इथं. तर या कुणी बी फिरायला या. आता आमचं शिजल्यावर जेवतो. चलो तर गाईच आमची 1 डे ट्रिप आता म्हणजे जेवण आमचं सगळं जेवण बिवण झालेलं आहे. फार्म हाऊसच्या लॉन मध्ये वरल्या मजल्यावर सगळी बसल्यात वरांड्यात.
गरम भात, पनीर काजू करी. याला काय म्हणायचं रे? काजू पनीर डिशचं नाव सांगितलं. काजू पनीर mix. पनीर काजवा, पनीर काजवा ही डिश आहे. पनीर काजवा, पनीर ही डिश स्वतः गायत्री वकिली की करणारी गायत्रीने स्वतः डिश काढलेली आहे. पनीर काजवा जर हे पण भेटलं नाही आणि त्यात चपाती भिजवा आणि नगरातच नाही, त्याचं नाव आहे पनीर काजवा. त्यात चपाती भिजवा आणि खावा. तर बर, ही तुम्हाला कसं वाटतंय लॉन? कसं वाटलं इथं आल्या आवाज? हा अगं सांग की, हसू नकोस. अगं सांग की कसं वाटलं हिला? काय वाटलं हिला? काय तुम्हाला कसं वाटलं पाहुणे? वाटलं आम्हाला. कसं आहे वातावरण इथलं? हा तुला कसं वाटलं? आम्ही तर पुन्हा गाणं म्हणायचं आहे की? तुला कसं वाटलं इथं आल्यावर? अरे पत्रावळी गेल्या, पत्रावळी तरी घेऊन. गाईज खूपच मस्त वाटतं आणि मी फर्स्ट टाइमच यांना जॉईन केले. हा? So खूप मस्त. महिना झालं जॉईन आहेस, ऍड केलेस, पैसे अरे तसं नाही म्हणजे जेवायला. अरे ते कामासाठी होतं, एन्जॉयमेंट करण्यासाठी. मी झाली पहिल्यांदा आणि तुला काय सांगू नाही. मागच्या वेळी गेलेला ना कुठं ग? तुमच्या शेतामध्ये. ती राखत निम्म सगळं जेवण झालं. तर गाईज खूप मस्त वाटतं आणि मला फॉलो करा. जरा इंग्लिश मध्ये म्हण की असं काय काय हिला मत विचारलं, ही लागल्या मला फॉलो करा. अरे मी न्यू जरा क्रिएटर बघा पाहुणं, ही आहे सुशिक्षित, लय सुशिक्षित नाही, इतकी पण नाही. इंग्लिश मधली, इंग्लिश शिकली असेल. आणि हिच्या मैत्रिणी सगळ्या तिकडच्या आहेत, काश्मीर. मैत्रिणी तुला काय करायचंय काश्मीरच्या? माहिती पण काढ. अगं इंग्लिश मध्ये सांग की ह्याच्या या जागेबद्दल. ह्याचं नाव काय रे? यशोदा फार बद्दल जरा 4 गोष्टी इंग्लिश मध्ये सांग, फक्त इंग्लिश मध्ये. नाही मला येत. अरे हिला 91% आहेत, 10वी. तू सांग. 91% इसको माझी आणि सीईटी साठी अपेक्षा डिजिटलाइज सीईटी मध्ये अपेक्षा बर. सौरभ तुला कसं वाटलं इथं आल्यावर? मी आधी सांगितलं काय तिचं डिजिटल आहे त्यामुळे ही आता 4 नाही 10 वाक्य इंग्लिश मध्ये सांग. हा हे सांग. गाईज इतका इंग्लिश नाही येत मी मला. सांगतो माझं इंग्लिश आहे. थांब परत. सौर्या कसं वाटलं इथं आल्यावर? इथं आले विषय काय, मी यांनी सांगितलं इथे आम्ही 4 वेळा इथे येऊन गेलो आणि इथलं माहोल बिहोल कसला खतरनाक आहे. इथलं तुमचं वर्षभराचं एवढं टेन्शन आहे तेवढं इथं सगळं जाणार. पुन्हा जी कोण सोडून गेले सगळं बिगळं इथं सगळं विसरून जाणार आहे. आता माहोल इथं म्हणून सकाळी दोघांनी ब्रेकअपची गाडी लावून ठेवली. जबरदस्त वातावरण आहे. शेला काय झालंय काय माहित नाही. त्याला आठवण येते. नेमकी ह्याचा काय विषय आहे तो माहित नाही, त्याला आठवण येत पण असेल. भारी वाटते खूप. युट्यूबचा ब्लॉग आम्ही टाकतोय, काय बी टाकतोय, पण काय बी टाकून व्ह्यूज लय आहेत आणि हाय ते आणि ऍड लागायला आल्या. म्हणजे आता छापायच्या मार्गावर आम्ही आहे. तुम्ही दिल्यात पण नका, व्हिडिओ टाकला की बघायचा. आणि आमच्या जळणाऱ्यांना लिंबू लय जाम आहे आमचा. 2 लिंबू जाम आहे. आमचा लिंबू लय जाम आहे. आमच्यावर जर काय तुम्ही माघारी काय पण करा दावा, मी ह्यातनं तुम्हाला टोला देतोय, ह्यातनं आम्हाला आमच्या माघारी काय बोलतायसा हे आम्हाला सगळं कळते. पण लिंबू आमचा लय जाम आहे. आमची ही कधी फुटू शकत नाही. काय पिवळी आमची. टोळी. हा कसं आहे पाहून माहिती का, तुम्हाला सांगतो आम्ही या 2 सिरीज काढल्या. जरा इस्लामपुरात चर्चा झाली, यांचं मार्केट घालवणार. आमचं मार्केट घालवायला आम्ही काय असं मधनं झालेलं नाही. आम्ही स्टेप बाय स्टेप आमच्या कलेवर, आमच्या कौशल्यावर इथं आलो. दिसतोय का ऊन येते काय? तर म्हणजे चर्चा झाली जरा गँगची, यांचं मार्केट घालवणार, याव करणार. पण जोवर आमच्या संघ आमचा कॅमेरामॅन प्रामाणिक आणि आमचं प्रामाणिक कष्ट आहे, त्यावर आमचं मार्केट कोणी घालवू शकत नाही. आणि कसं आहे, स्वतःच्या कंटेंटवर स्वतः काहीतरी तयार करून मार्केटला या. आमच्यावर जळून तुम्ही मार्केटला कधीच येणार नाही का, तर आमच्यावर जळला की तुमची राख होणार आणि वार आली की राख उडून जाणार. त्यामुळे उडून जायचं का मार्केटला यायचं तुमसून ठरवा, फक्त आमच्या नादाला लागणार. सपला विषय. अरे लय मी ही झालो नाही, कारण आमचे भीम संपत आहे. कारण हम खडे तो सरकार से पडे, त्याचा काय विषय नाही. पण झाली चर्चा करतात पूर्ण असं तसं, पण प्रामाणिक चर्चा नाही. सांगतोय का त्यासनी की आमच्या संग हे केलं ना तुमची रागच होणार आहे का, तर आम्ही आमचा कंटेंट आमची आमची काय क्वालिटी नाही, आमची काय सांगायचं, राहू दे पुढचं बोल. आमची जिद्द आहे, जिद्द मनाची. त्यामुळे आता झाले आम्ही. पण जरा हे करा, आमच्या जरा हे करताय ना तुम्ही, आमच्या नादाला नका लावा. आम्ही लई येडे फुफडीच काम आहे. आम्ही काय करू शकतो ते आम्हाला माहित नाही.
आणि तुम्ही कशाला आमच्या नावाला लागता त्या रीतीने सौर्याला पण- अशा रीतीने हो का ती झोपायला आल्या हो का आंबी बघा केवढी मोठी अगं, गायत्री तर जाऊन झोप. इथं वारच असं लागतं की झोपच येते आणि बिबट्या दिसतात इकडे डोंगरावर गेला नाही मगाशीच एक बिबट्या दिसला मला त्यामुळे या इथं म्हणजे म्हणजे येणारच नाहीत मग ते. काय बिबट्या डोंगराव आहे आपण इथं असणार आपल्याला काय ते करतो काय बिबट्या का असना मग येतील का यशोदा फार्म रेड शिरायाजवळच आहे भावानो एन्जॉय करत असेल 1 डे एन्जॉय 2 डे एन्जॉय 3 डे एन्जॉय कसलं बी एन्जॉय करू शकता तुम्ही राहायला बी आहे लगेच एका दिवसात येऊन करून पार्टी लगेच घरला बी जाऊ शकताय आणि थांबू बी शकताय जबरदस्त सोपडा साप इथं कार्यक्रम आहे या चिकन घेऊन या पनीर घेऊन या शाकाहारी घेऊन या नाही जेवण घेऊन या नाही तसंच या पण या इथं मजा करा मस्ती करा 1 नंबर लोकेशन आहे जोरात आता आमचं शिजले अरे तू चपाती ऊन लागतंय मागे चपात्या यायला लागल्या त्या चपात्याला आणि मी कॅमेरा चालू करणार आहे त्यावर कंटिन्यू व्हिडिओ चालू ठेवा फायनली गाईज आम्ही जेवाय बसलेलो आहे सगळं वाटप चालू आहे तुला पनीर सपन नाही तर मला दे काय नाही मी खाते तेवढं खाऊन पण अशीच आहे तर चला जेवतो तर तुम्ही पण जेवून घ्या कशाला का मित्रांनो आता जेवून झालंय आता चालू आहे सांगतो पाण्याला सांग बाबा कोणाची बायको आपल्या निवडायच्या त्यासाठी पैसे काय बाबल्या तर फायनली आमची 1 डे ट्रिप आणि आमचं शूट इथंच संपलं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा